समा, बाय द वे मी त्या मिस्टर बोरकरांना भेटले होते आज. कोण मिस्टर बोरकर? एवढ्यात विसरलीस? सुभाष बोरकर, आपले फर्स्ट क्लायंट, ज्यांनी गणपतीसाठी आपल्याला केकची ऑर्डर दिली होती. त्यांना मी भेटले होते आज. माऊ, ते मी ॲक्च्युली काय ते मी? मला वाटलं आपण टीम आहोत समा, बट नाही, आय वॉज रॉंग. तू तर आजोबांच्या पार्टीत केलीस. आणि एवढंच नाही, चांगलं प्लॅनिंग प्लॉटिंग सगळं केलंयस. हा, वाव. माऊ, आय एम रिअली सॉरी. सॉरी वगैरे काही नाही. आता बघ, मी तुझ्या सिक्रेट्स ठेवते का? प्लीज. मी हे लक्षात ठेवणार आहे समा. माऊ, ऐक प्लीज, तू ठेव हे लक्षात. म्हणजे हे आपल्या बिझनेससाठीही बेटर होईल, पण मी हे का केलंय त्याचा एकदा विचार कर. सी, तुझ्यावर कॉन्फिडन्स असणारी मी एकटी नाहीये. मी लहान आहे, कदाचित खूप ओव्हर एन्थू पण आहे, पण आजोबांना तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे. आणि ते माझ्यासारखे नाही आहेत. त्यांना तुझ्यावर कॉन्फिडन्स आहे म्हणजे दॅट हॅज टू मीन समथिंग, राईट? आय एम रिअली सॉरी. प्लीज, मी हे मुद्दामून नाही केलं, खरंच. आय एम सॉरी. इम्प्रेसिव्ह. जमतंय. काय जमतंय? कन्व्हिन्स करायला जमतंय. बिझनेस मध्ये छान फायदा होईल आपल्याला. सो आर वी कूल? ऑफकोर्स बेबी, वी आर कूल. थँक यू. मजा करत होते मी. सॉरी. इट्स ओके बाळा. ओके, ऐक, आता मी रेयांजकडे जाते, मला एक इम्पॉर्टंट काम आहे. हो, मी पण रेयांजकडे येणार आहे. मला पण इम्पॉर्टंट काम आहे. तुझं काय इम्पॉर्टंट काम आहे रेयांजकडे? आहे माझं, सांगते ना. सांग ना, मग काय आहे? आजोबा निलिमा आत्याला भेटायला तयार झालेत. व्हॉट? येस. माऊ, तू हे मॅजिक कसं केलंस? प्लीज मलाही सांग. सांगणार, जाता जाता सांगते. चल, उशीर होईल. ओके, चल. या प्लीज. तुम्ही एवढ्या उशिरा आलाय, काही सिरियस आहे का? खूप महत्वाचं काम आहे. तुला करायला ते वेळ आहे का? हो, पण काय ते तर सांग. प्रियांश, तू वेळेवर काहीही काम करत नाहीस. मी मॅनेजरच्या पोस्टवरनं काढीन तुला. ईश्वराजोबा झोपलीच शांत. समा, तू का फायरिंग करते उगाच? आपले व्हिडिओ एडिट करून रेडी आहेत. ओके, गणपतीमुळे आपण पोस्ट करत नाही, ठरलं होतं ना आपलं. आपल्या बिझनेस बद्दल नाही बोलत आहे मी. मग कशाबद्दल बोलतेस? तू येण आहेस का नाही ते सांग यार. अरे बिझनेस मध्ये ना मी ऑलरेडी इन आहे. रेयांज, इट्स नॉट अबाउट बिझनेस, इट्स अबाउट फॅमिली. हो, आपण बसून बोलूयात का प्लीज? काहीतरी सिरियस वाटतंय. सो बस इकडे मावशी. ओके, सो मला प्लीज सांगाल का काय नक्की सीन आहे तो? आपल्याला एका व्यक्तीला शोधायचंय ASAP. ती व्यक्ती म्हणजे निलिमा आत्या, बाबांची सख्खी बहीण. आता हे काय मध्येच? आय मीन, आय एम सॉरी टू से, पण तुम्हाला तुमच्या बिझनेस मॉड्यूलमध्ये लक्ष नाही द्यायचं आहे का? हो, द्यायचंय, पण घराकडे सुद्धा तेवढंच द्यायचंय. हे बघ रियांज, बिझनेस आपण छान करूच, पण बाबा जर आपल्यासाठी एवढे एफर्ट्स घेत आहेत तर थोडे एफर्ट्स त्यांच्यासाठी पण घ्यायला नकोत का? आफ्टर ऑल बाबांची सख्खी बहीण आहे ती, जी 35 वर्षांपासून त्यांना भेटली नाहीये. काय झालं त्यांच्यामध्ये कोणालाच काही माहित नाही. आणि ते परत एकत्र यावे ही वेणू आजीची विश होती. एक्झॅक्टली. आईंची इच्छा पूर्ण करायचं सगळ्यांनीच ठरवलंय. बाबांनी सुद्धा प्रॉमिस केलंय. रियांज, प्लीज हेल्प करशील तू पण? प्लीज. कळत नाही म्हणजे मी का? आय मीन, मावशी तू स्वतः आहेस, अशोक आजोबा आहेत, मग माझी का गरज लागेल? सिरियांश, आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करावा लागणार आहे. तू या सगळ्याच्याच बाबतीत अपडेटेड आहेस आणि जुगाडू पण आहेस. आणि आणि काय? आणि आपल्या
आपल्या बहिणीला मिस करणं काय असतं हे तुला माहिती आहे. ओके, आय मीन सो मिशन निलिमा, आय मीन निलिमा आजी इज ऑन. येस, थँक्यू. काय कुठे बाहेर जातेस? हो, काय झालं? काही बोलायचंय का? मी थांबते हवं तर. नाही, काय नाही, तुझा. अनिश, हे बघ, खूप दिवस झाले आपण नीट बोललो सुद्धा नाहीये. तू स्वतःहून विचारतोयस तर मी थांबू शकते. बोल ना. नाही, इट्स ओके, यू कॅरी ऑन. फक्त जाता जाता एखादा तुझा दागिना देऊन जा. दागिना? कशासाठी? काम आहे माझं. अरे हो, पण म्हणजे तेच, काय काम आहे? तू काय आता इंटरोगेशन करतेस का माझं? हा, हे बघ, डोंट वरी, तुझा दागिना काय मी बाहेर जाऊन विकणार नाहीये किंवा गहाण ठेवणार सुद्धा नाहीये. अनिश, प्लीज. मी बोलले का असं काही? मी फक्त विचारलं कशासाठी हवंय. आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी हवाय. तुमचा कोणाचाही माझ्यावर भरोसा नाहीये ना, विश्वास नाहीये, तरी सुद्धा सांगतो, आपल्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सॉर्ट व्हावं ना, म्हणून प्रयत्न करतोय मी. अरे पण काय प्रयत्न करतोयस? सांग तरी, मी सुद्धा सपोर्ट करते तुला. नको, तुझ्या सपोर्टची गरज नाहीये मला अजिबात. फक्त तो दागिना देणार आहेस की नाही तेवढं सांग. शिरा, एवढा सिंपल सम तुला सॉल्व्ह नाही करता येत? तू ते सोडवून मग. आधी प्लीज म्हण, ईशान मला दे ना सम सॉल्व्ह करून. गेट लॉस्ट. अरे ए ताई, मला सम सोडवून दे ना प्लीज. सॉरी इरू, गोट गो समवेअर. कुठे? रेयांशकडे. का रेयांश दादाच्या घरी का? मिशन निलिमा आजी. चल मग आम्ही पण येतो. आली बस. तुम्ही आलात तर शाळेत कोण जाणार? शाळा बुडवणार? आणि ताई, तू तुझं कॉलेज बुडवून तिकडे मी जातेस. मोठी आहे, मी माझा अभ्यास मॅनेज करू शकते. बाय द वे गाईज, यू नो व्हॉट, तुम्ही स्कूलला जा, मस्त मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, टीचरचा ओरडा खा, जस्ट मिडल मीडिओकर स्टफ, यू नो. ताई, आता तू आम्हाला डिच करतेस हा? सॉरी, पण करावं तर लागेल ना. ठीक आहे बाई, आता काय बोलणार. तुमची वेगळी टीम आणि आमची वेगळी टीम. हा, करेक्ट करेक्ट. इरा, आपण शाळेतून संध्याकाळी घरी आलो ना की आपण डायरेक्ट निलिमा आजीला शोधूया. घरातली हरवलेली वस्तू शोधायची नाही आपल्याला, आला मोठा शोधूया. त्याला ना ईशान स्किल्स लागतात. माझ्याकडे पण आहेत ते स्किल्स. आम्ही सोसायटीत लपाछपी खेळतो ना, तेव्हा प्रत्येकाला मी असा शोधून काढतो. अरे वेड्या, पण ते लोक आपल्याच बिल्डिंग मध्ये लपतात. ही निलिमा आजी कुठे लपून बसले आपल्याला कुठे माहिती आहे. स्मार्ट गर्ल. थँक्यू. पण संयमी ताई, आपण जर सरळ पोलिसांकडे गेलो तर निलिमा आजीला शोधायला. पण आपल्याला पोलिसांकडे कंप्लेंट करावी लागेल. आणि निलिमा आजींनी तर काहीच गुन्हा नाही केलाय, मग कशाला उगाच त्यांची कंप्लेंट करायची आपण? पण मिसिंग पर्सनला शोधायला ती लोक मदत करू शकतात. पण पोलीस आपलं ऐकतील का? नाहीच ऐकणार. म्हणूनच मी म्हणते, मी माऊ आणि रेयांश करू सगळं मॅनेज. वी आर द कोर कमिटी, यू नो. जाऊ दे इरा, आपण आलो ना संध्याकाळी शाळेतून की आपण मस्त गार्डन मध्ये जाऊ आधी. गार्डन मध्ये कशाला?
अरे मी कार्टून बघतो ना टीव्हीवर, त्याच्यात मी बघितलंय तो एक माणूस असतो ना, त्याला काही सुचतच नसतं. मग तो एक दिवस गार्डन मध्ये जातो, तिकडे बसतो आणि मग त्याला खूप गोष्टी सुचतात. हा, कार्टून्स कशाला बघायचं तिशात? डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाच. मी तर खूप सारे डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाचणार आहे, त्याच्यानं जास्त आयडिया येईल. तर तू पण तेच कर. Okay, guys, I will take a leave now. Have an important meeting to attend, you know. येस. Have a nice day. Bye. बाय. ईशान, आपल्याला निलिमा आजीला शोधायला काहीतरी करायला हवं. सो स्मार्ट गर्ल. सम सॉल्व कर आधी. गेल्या 35 वर्षात मी निलिमाचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये, की आवाज पण ऐकले नाही. कुठे असेल ती, काय करत असेल, कुठल्या अवस्थेत असेल? मुंबईत आहे का मुंबईच्या बाहेर आहे, मला काही माहित नाही. कसं शोधणार तिला? कठीण आहे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये तू तिला साधं शोधण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. नाही, इम्पॉसिबल. काहीतरी लिंक, काहीतरी कॉमन थ्रेड असायलाच पाहिजे. माऊ, वर्षा मावशी गेल्यानंतर तू आजोबांची बोलली होतीस का या विषयावर? हो, बोलले होते. मग मला फक्त एवढंच कळलंय की निलिमा आत्यांनी घरच्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. सो म्हणून आजोबांच्या फॅमिलीने कॉन्टॅक्टच तोडला. हा, आणि तोही कायमचा. दॅट्स इम्पॉसिबल. प्रियांश, यु नो, माझा बाबा मला नेहमी सांगायचा की त्याचे आजोबा खूप लव्हिंग आणि केअरिंग होते आणि त्या काळाच्या मनाने ते बऱ्यापैकी लिबरल होते. मुलींनी मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं या एका चुकीसाठी ते असं नाही वागणार. आय डोंट थिंक सो. आय थिंक काहीतरी वेगळं कारण असणार आहे जे आपल्या कोणालाच माहित नाहीये. एक्झॅक्टली. मला माहिती आहे. काय आहे? बाबांनी निलिमा आत्याची समजूत काढायचा खूप प्रयत्न केला होता, पण त्यांना त्याच माणसाची लग्न करायचं होतं. हट्टाला पेटल्या होत्या त्या. आणि एक दिवस निलिमा आत्यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं. व्हॉट? एक मिनिट, म्हणजे निलिमा आजींचं सरनेम निलिमा माझगावकर नसणार आहे? त्यांचं सरनेम चेंज झालं असेल ना? काय असेल त्यांच्या मिस्टरांचं पूर्ण नाव? त्या मुलाचं नाव पक्या जाधव असं होतं. पक्या म्हणजे? प्रकाश असावं. गुंड होता रे तो. आमची नीलू सुंदर होती, छान गायची, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायची. हा तिच्या प्रेमात पडला आणि ती एक मूर्ख. आम्ही कितीही सांगितलं तरी ऐकून घ्यायला तयार नव्हती. वय वेडं असतं. आपलीच माणसं शत्रू वाटायला लागतात. मी त्याला सुधारून दाखवेन, बदलून दाखवेन असं ती म्हणायची. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही झाला त्याचा. शेवटी व्हायचं तेच झालं. एक दिवस ती आम्हाला न सांगताच निघून दिली. त्यानंतर बाबांचं बोलणंच बंद झालं. आई त्या धक्क्यातून सावरलीच नाही, अंथरुणाला खेळून राहिली. निलूच्या आठवणीत त्या दोघांनी आपला जीव गमावला. बापरे, तुमच्या घराची काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकतो. पण मग निलिमाची आणि तुझी कधीच भेट झाली नाही? झाली, स्वतःहून आली होती, पण थेट त्या मुलाबरोबर लग्न करूनच. काय? मी तिच्या तोंडावरच दरवाजा बंद केला आणि तिला कायमचं माझ्या आयुष्यातून काढून टाकलं. मग पुढे? पुढे काय, त्या दिवसापासून आजपर्यंत निलिमा आत्या बाबांना कधीच दिसली नाही. कदाचित तो माणूस सुधारलाही असेल आणि निलिमाई आनंदात असेल.
मी माणसं ओळखायला सहसा चुकत नाही ईश्वरा. तिचं 2 वेळचं पोट भरण्या इतकी सुद्धा लायकी नाही त्याची. सगळं आयुष्य फुकट गेले तिचं. तिने काय काय भोगावं लागलं असेल तिला. आणि आता एवढ्या वर्षानंतर आपल्याला निलिमा आजीला शोधायचंय. लुक, इट्स नॉट गोना बी इझी. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजीचा कितीही वापर केला तरी इट इज अ लॉट ऑफ वर्क. आय नो, मला माहिती, आणि म्हणूनच मी हे करायचं ठरवलंय. किती काही झालं तरी सख्ख्या बहिणीची जागा कोणीच नाही भरून काढू शकत. आज मी कितीही ठरवलं तरी माझ्या बहिणीला नाही ना भेटू शकत. पण मला बाबांचं नाही तसं होऊ द्यायचं. समा, त्यांनी किती शिकवलंय आपल्याला, समजून घेतलंय. बाबांमुळे मी माणसात आली आहे. कित्येक वेळा माफ केलंय त्यांनी आपल्याला. आपण त्यांच्यासाठी एवढं तरी करूच शकतो ना ग. आय अग्री. आणि इवन वेणू आजी वॉन्टेड की ते दोघं परत यावे एकत्र. सो आपण कसं शोधूया निलिमा आजीला? मला हे कळत नाही. ते बाजूला ठेवून नाही, मी ते टोमॅटो चिरून राहिले हो, चुप बसन तुम्ही. मला कळत नाही हे निलिमा आजी प्रकरण असं मध्येच कसं उपटलो. काय माहित, मले तर बाप्पा आठवत पण नाही ती कशी दिसते काय. बाबा, तुमच्याच घरचं माणूस आणि तुम्हाला आठवत नाही? नाही नाही, कायला बा, वेणुताईच्या लग्नात मी ते मंडपात लाडू वळत होतो ना. हा काय का? काहीच म्हणजे काहीच कामाचे नाही तुम्ही. लहानपणापासून काही कामाचेच नाही. हा, कामाचा धामाचा नवरा माया प्रेमाचा. जाऊ दे ना, तू कायले पडते याला पुढ्यात. पडा लागते. किसनराव सरकटे, एक लक्षात घ्या किसनराव सरकटे, एक माणूस वाढते ना घरात. हा, माणूस वाढलं की काम वाढीन, खायचं तोंड वाढीन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे घर आहे ना, या घरावर हक्क सांगणार एक मेंबर वाढीन. नाही नाही नाही, असं काय होणार नाही. असं काय माहिती हो तुम्हाला? भारतीय दंडविधानानुसार जर हे घर बापजाताचं असेल तर पोरा एवढाच पोरीचाही हक्क त्यावर राहते. तू शिक्षिका होती ना? हा, मग काय नाईट कॉलेजला जाऊन कोर्टाची पण परीक्षा दिली का? तुला बरं माहित बाबा, ते प्रॉपर्टी, ते हक्क. वा, तुम्हाला मालूम नाही, मला काय काय मालूम आहे ते. ते मरू द्या हो. मला सांगा, ही बाई आल्यावर काय करायचं ते सुचू द्या पहिले. तू येते आता इतक्या वर्षांनी. माओ, ती जिवंत असेल का? जिवंत नसली तर बरंच होईन. बापा देवा, एवढी कृपा कर गड्या. पण मग जिवंत असली तर आपली काही खैर नाही. जाऊ दे ना, तू खायले मला त्रास. एकतर माझ्या डोक्यात एवढे विचार चालू असतात, खायले मला त्रास देते तू. चल. अहो, तसं नाही ना, तसं नाही. त्रास देण्याचा संबंधच नाही ना. तुमच्या लक्षात नाही येऊन राहिलं. बाईची नजर आहे ना, नजर अशी तिखट राहते, तिखट. म्हणजे इतरांच्या जे लक्षात येत नाही ते तिच्या लक्षात असं ताबडतोब येते. म्हणजे आपण ज्या काड्यात करतो ना, तुम्ही आणि मी मिळून, त्या काड्यात तिच्या लक्षात लवकर येते. मग बसा, बांधा गठडून चला परत गावाले. डन डन डन, मी पाठवते तुला. हो हो हो, ओके, बाय, सी यू. ताई, इकडे ये. झाली का तुमची मीटिंग? सिक्रेट मीटिंग झाली ना. काय झालं डिस्कशन मीटिंग मध्ये? तुला का सांगू? आणि तूही निलिमा आजीला शोधायचं काहीतरी आयडियाज काढणार होतास ना, मग काढल्यास का? आम्ही का सांगू? काय रे, एवढे गंभीर चेहरे? कसली चर्चा सुरू आहे? हो, हे दोघं ना निलिमा आजीला कसं शोधायचं ह्याच्या आयडियाज काढतायत. ओ, आयडियाज सांगा बरं मग. आम्ही का सांगू? कारण आता तुमची टीम वेगळी आहे आणि आमची टीम वेगळी आहे. आय सी. बघा, तुम्ही जर आम्हाला आयडियाज शेअर केल्यात तर आम्ही सुद्धा आमच्या आयडियाज तुम्हाला सांगू. करेक्ट. इरा, ओके ईशान,
साइड प्लीज. अरे अरे दार वगैरे बंद का करताय? कारण हे एका सिक्रेट मिशनचं सिक्रेट डिस्कशन आहे आणि ते सिक्रेटलीच व्हावं अशी आमची इच्छा आहे. येस. सिक्रेट. या चल. चल. अशोक, माझा ऐकशील तर तू फार पुढचा विचार करू नकोस. अरे इतक्या वर्षांनंतर निलिमाला शोधणं कठीण आहे. पण मलाही हे कळतंय, पण प्रयत्न करावाच लागेल ना. अरे काय करणार आहे, गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे ते. कुठून कसं शोधणार आपण तिला सांग. त्यापेक्षा तू एक काम कर, काय माहिती, एखादा माणूस शोध किंवा एखादा असा गुप्तहेर वगैरे बघ जो तिला शोधून काढेल, किंवा सरळ पोलिसात जाऊन तक्रार कर ना.